अन्वयाने आजची कीर्तन सेवा आपल्या या कानडा क्षेत्रामध्ये संपन्न होत आहे. आईंना जाऊन जवळजवळ 11 दिवस झाली आणि त्या प्रित्यर्थ ही सेवा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. दशगात्र विधान काय करावं ही शास्त्र मर्यादा आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमे हरसे. आपले संत शास्त्र आपल्याला सांगतात की विधीनुसार जीवाने जर आपलं जीवन व्यतीत केलं तर पर्यवसान सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. त्याच अन्वयाने आज या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून या दशगात्र विधानाचा शेवट आहे. कीर्तनाचीच गरज का? त्याचं कारण असं आहे बघा, शास्त्रविधीमध्ये कोणतंही कर्म किती सांभाळून करा, काही ना काही कमतरता राहिल्याशिवाय राहत नाही. कर्म धर्म नवती सांग उण्या अंगे पतन. कर्म आणि धर्म किती सांभाळून करा, त्याच्यामध्ये काही ना काही न्यूनता राहते बघा. कारण कर्माचं आणि धर्माचं फळच नाशिवंत आहे ना. तुका म्हणे त्यांचे कडले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि या नाशिवंत कर्माला आणि धर्माला पूर्णता देण्याचं काम, पूर्णता देण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये आहे. हो, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सगळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून आपली कीर्तन महोत्सव परंपरा या ठिकाणी आहे. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून मृत जीवात्म्याला सद्गती प्राप्त होते. हा संतांचा आशीर्वाद असल्यामुळे आपण उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तन प्रणाली सुरू ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. पहिल्यांदा आपल्या गावामध्ये आलो आणि मला जर माहिती असतं बाबा आहेत तर मी थोडी तयारी करून आलो असतो पांडुरंग बाबा. कारण आम्ही काय वैकुंठवासी गुरुनांगुरु प्रातस्मरणी नामदेव बाबा शिरागडकरांना पाहिलं नाही. लहानपणी पाहिलं असेल तर पाहिलं असेल, पण माझी अशी वैयक्तिक श्रद्धा आहे बघा, आज सुद्धा वैकुंठवासी गुरुवरी नामदेव बाबा शिरागडकर आमच्या नजरेमध्ये पांडुरंग बाबांच्या रूपाने जिवंत आहेत. आमचा असा वैयक्तिक भाव आहे. आदरणीय पूजनीय श्री नारायण बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. जीवन महाराज तर माझे फार जुने मित्र आहेत. खूप दिवसानंतर आज भेट झाली बघा महाराजांमुळे. आणि सगळेच आपले ग्रामस्थ परिसरातील मंडळी सर्वांच्या विद्यमाने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर वेडी वाकडी मोजकी जशी सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सावंड खूप अनुकूल आहे बघा, आमच्या घरचंच सावंड आहे, त्याच्यामुळे काही बोलायचं काम नाही. आणि सगळीच आपली मंडळी सर्वांच्या विद्यमाने ही पावन पवित्र सेवा हनुमंतरायांच्या दरबारामध्ये विठ्ठल विठ्ठल. आपल्या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये जन्माला जसं सोहळा मानलंय तसं मरणाला पण सोहळा मानलाय बघा. आपली सनातन संस्कृती असं म्हणते मानवी जीवनामध्ये जन्मापासून मरेपर्यंत एकूण 16 सोहळे आहेत बघा. 16 संस्कार त्याला आपण म्हणतो. पहिला आहे गर्भधान संस्कार, दुसरा पुंसवन संस्कार, तिसरा सीमंतुनयन संस्कार, चौथा जातकर्म संस्कार, पाचवा नामकरण संस्कार, सहावा कर्णवेद संस्कार, सातवा अन्नप्राशन संस्कार, आठवा निष्क्रमण संस्कार, नववा चुडाकर्म संस्कार, 10वा उपनयन संस्कार, 11वा वेदारंभ संस्कार, 12वा केशांत संस्कार, 13वा समावर्तन संस्कार, 14वा विवाह संस्कार, 15वा वानप्रस्थ संस्कार आणि 16वा अंतिम संस्कार. हे 16 संस्कार जे 16 सोडे, याच्यापैकी 14 टाळले तरी चालतील. पण ज्ञानोबरायांचं असं मत आहे, जो व्यक्ती देहाच्या गावाला आला तो 2 सोहळ्यांना कधीच नाकारू शकत नाही. ज्ञानोबराय म्हटले देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. जो देहाच्या गावाला आला त्याला जन्माचा सोहळा साजरा करायचा आहे आणि मरण्याच्या सोहळ्याला पण साजरं जावं लागणार आहे. हा अकाट्य शास्त्र सिद्धांत आहे. उत्तर भारतामध्ये एक संत झाले बघा नारायण स्वामी नावाचे. त्यांनी असं म्हटलंय, ज्या व्यक्तीला असं वाटतं आपलं कल्याण झालं पाहिजे त्या व्यक्तीने मरेपर्यंत 2 गोष्टी कधी विसरायच्या नाही. कोणकोणत्या? एक, पत्त्याचा अड्डा विसरायचा नाही, तमाशाचं फळ विसरायचं नाही. असं बोलतो का मी? 2 गोष्टी कधी विसरायच्या नाही. एक, 2 बात को याद रख जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. एक, पहिली गोष्ट आपण एक दिवस मरणार आहोत हे माणसाने कधीच विसरायचं नाही. एक दिवस आपण मरणार आहोत.
तुकाराम महाराज म्हणतात, जीव पाप का करतो? जीव विसरून गेला की त्याला मरायचंय. काहे विसरली मरण बापुडी, काय यासी गोडी लागली से. जीवाला भोगाची, विषयांची, पापाची गोडी का लागली? त्याचं पहिलं कारण आहे, जीव विसरून गेले की आपल्याला मारावं लागणार आहे. पहिली गोष्ट, माणसाने आपलं मरण विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणाऱ्या देवाला कधी विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये त्या परमात्मा व्यतिरिक्त आपला दुसरा कोण आधार आहे? आपला कोणी आधार नाही. का आधार नाही? कारण याचं नावच मृत्यू लोक आहे. इथं येणारा प्रत्येक व्यक्ती जाणार आहे बघा. या मृत्यू लोकात जीव आला त्याला जावं लागतं. या मृत्यू लोकात देव आला त्यालाही जावं लागतं. आणि या मृत्यू लोकात संत आले त्यांनाही जावं लागतं. या मृत्यू लोकामध्ये जीव आला तर जीवालाही जावं लागतं बघा. हो, उदंडाची झाले जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंक. जीव जन्माला आला त्यालाही जावं लागतं. आजा मेला पंजा मेला ही यादी थोडी लोकल यादी आहे. याच्यापेक्षा थोडी हाय प्रोफाईल यादी सांगतो. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी येथे नाही उरो. जय हो जय हो. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. पीर मरे पैगंबर मर गए. मूळ कोठे गेले? जीव कोटीतले सगळेच गेले. देव आले, देव सुद्धा गेले. येथे नाही उरो आले अवतार. हंसापासून कलीपर्यंत 24 अवतार. आपल्या संत मालिकेतले 10 अवतार. एक सुद्धा अवतार या देवाचा मृत्यू लोकात थांबणारा नाही. कारण त्याचं कारण आहे, हा मृत्यू लोक येणार राहण्याच्या लायकीचा नाही. संतांचा उपदेश आमुचे मस्तकी, नाही मृत्यू लोकी राहणी सा. तुकाराम महाराज म्हणतात, हा मृत्यू लोक राहण्याच्या लायकीचा नाही. इथं देव सुद्धा राहू शकत नाही, जीव सुद्धा राहू शकत नाही. आणि संत महात्मे शक्ती असून इथं राहत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या माझ्या सगळ्या वक्तव्याचा एकच सार आहे बघा. तो सार असा आहे, हा मृत्यूलोक थांबण्याकरता नाही, जाण्याकरता आहे. याचं ज्ञान ज्याला झालं त्याचं जीवन परमार्थ म्हणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माणूस जन्माला येतानाच आपल्या सोबत हे घेऊन आलेला आहे. आपलं मरण घेऊन आलेलं आहे, आपला जन्म घेऊन आलेला आहे. शास्त्र म्हणतं 5 गोष्टी माणूस जन्माला येताना गळ्याला बांधून घेऊन येतो बघा. विवाहार्थ मरणम चान्नम जननमेव च, कंठे बद्ध्वा दृढम सूत्रम यत्र स्तम तत्र नियते. माणूस आहे ना, जीव आपलं प्रारब्ध भोगण्याकरता येतो. भगवान परमात्मा धर्म रक्षण करण्याकरता येतो. आणि संत महात्मे येतात ते केवळ पुरुषार्थ करण्याकरता येतात. जरी इथून जीवाला जायचंय, देवाला जायचंय, संतांना जायचंय, मग येतात कशा करता?
मला जर कानडद्यावरून मसावदलाच जायचं तर मी आलो कशा करता? काहीतरी प्रयोजन आहे की नाही? प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. काहीतरी प्रयोजन आहे. जर जीवाला जायचंय तर जीवाला कशा करता? प्रारब्ध भोगण्याकरता. संतांना जर जायचंय तर संत आले कशा करता? पुरुषार्थ करण्याकरता. देवाला जायचंय तर देवाला कशा करता? धर्मरक्षणाकरता. तुम्ही आम्ही सगळे जीव आलो ना प्रारब्ध भोगण्याकरता. आपल्याला जीवनामध्ये जे मिळतं बघा, भारत स्वातंत्र्य झाला 1947ला. माणसाच्या मूलभूत गरजा 3 होत्या: अन्न, वस्त्र, निवारा. माझ्या जन्माच्या 10 वर्ष अगोदर 1980 मध्ये मानवाच्या मूलभूत गरजा 5 होत्या: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. 2025 मध्ये माणसाच्या मूलभूत गरजा काय? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मोबाईल, चार्जर, हेडफोन. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय? या सगळ्या गरजा ज्या आहेत, या गरजांच्या पूर्ती करता व्यवसाय जरी निमित्त असेल, पण या समस्त गरजांची पूर्ती मात्र संचिताने होते. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. जीवाला जीवनामध्ये जो अन्न मिळतं, हे अन्न सुद्धा त्याच्या प्रारब्धाने मिळतं. जीवाला जीवनात जगण्याकरता जो मान मिळतो, तो मान सुद्धा प्रारब्धाने मिळतो. आणि पुढचा आहे का, जीवाला व्यवहार करता जे धन मिळतं, ते धन सुद्धा प्रारब्धाने मिळतं. या तिन्ही ज्या गोष्टी आहेत ना, अन्न, मान, धन, प्रारब्ध अन्नाचं जिथं असेल ना, आपलं प्रारब्ध आपल्याला त्या अन्नाजवळ घेऊन जातं बघा. आपली भाकर आपल्याजवळ नाही आली तरी चालेल, पण आपलं प्रारब्ध इतकं बलवत्तर आहे की आपलं प्रारब्ध आपल्याला भाकरीजवळ घेऊन जातं. माझी आजची भाकर की नाही इथं कानाडद्यात मला इथं घेऊन आली. 15 वर्षापूर्वी आमच्या मसावदला एक आजी नातबाईला घेऊन बसली भुईमुगाच्या शेंगा फोडायला. भुईमुगाच्या शेंगा फोडता फोडता एक दाना उडाला बघा, आणि त्या नातबाईच्या नाकात गेला. 7 वर्ष वय होतं तिचं पोरीचं. आणि त्या पोरीने तो दाना काढण्याकरता बोट घातला, तो अजून जास्त फसलं. ते मध्ये गेलं. गावातल्या डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हटलं, हे काय आमच्या हातातली गोष्ट नाही, जळगावला न्या. नाजूक नाक आहे, कोमल अंग आहे तिचं, क्रिटिकल सिच्युएशन आहे. जळगाववाल्यांनी सांगितलं, एकच करा, काय तुम्ही ताबडतोब नाशिकला न्या. नाशिकला नेल्यावरच उपाय होईल. कारण ते आम्ही काहीतरी करावं, आणि नाक तर सर्व देहामध्ये मुख्य आहे ना. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. नाक जतन झालं पाहिजे. अत्याधुनिक सुविधा आहेत. नाशिकला नेलं. नाशिकवाल्यांनी हात वर केले. हे बघा, एकच पर्याय, काहीतरी वशिला लावा, कुठून तरी मुंबईला हलवा, ऑपरेशन करावं लागेल. मुंबईला नेलं. मुंबईवाल्यांनी सांगितलं ऑपरेशनच करावं लागेल, 4 दिवसानंतर तुमचा नंबर. इकडून तिकडून वशिला लावला, कसा तरी नंबर लावला. आता 4 दिवस मुंबईला थांबायचं आहे. 4 दिवसाकरता गावाकडे परत या, परत गावाकडून जा. एक युक्ती केली. काय? तिकडच एक नातं गोतं पाहिलं, तिकडच 3-4 दिवस थांबले. एखादी घर नातं गोतं होतं काहीतरी, चाळमध्ये एका थांबले. ऑपरेशनच्या दिवशी मुलीला घेऊन सकाळी निघाले, तर ज्या घरी थांबले त्या बाईने की नाही गॅलरीमध्ये गोनपाटावर मिरच्या घातल्या होत्या सुकत. चपाटा, रसगुल्ला, मिरच्या टाकल्या होत्या. तिने काय केलं, त्या मिरच्या आवरल्या आणि ते गोनपाट असं झटकलं. सगळा खाकाना त्या मुलीच्या नाकात गेला. मुलीला जोरात शिंक आली. शिंक आल्याबरोबर तो दाणा जो 15 दिवसापासून आत होता, तो दाणा जमिनीवर पडला. एकच टप्पा पडला दाण्याचा, शेंगदाण्याचा. दुसरा टप्पा कोंबडीच्या तोंडात गेला. याचा अर्थ काय होतो? तो दाना त्या कोंबडीच्या प्रारब्धात होता. तर शेंगदाणा कोंबडीपर्यंत गेला का कोंबडी शेंगदाण्यापर्यंत आली? कोण कोणापर्यंत गेला? शेंगदाणा कोंबडीपर्यंत गेला. कबीर महाराज म्हटले, हा प्रारब्धाचा खेळ आहे. जिसकी रोटी उसको ढूंढे, दिल में रखो राम, दाने दाने पे लिखा है. तुम्हाला अर्ध माहिती होतं म्हणून मी पूर्ण म्हटलं. विठाला विठाला.
हे दैवाधीन आहे. जगण्याकरता जीवाला जो मान मिळतो याच्या मागे त्याचं प्रारब्ध काम करतं. आम्ही अशी माणसं पाहिली, कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, करोडो रुपये, त्यांना घरातलं नीट बोलत नाही. आणि अशी माणसं पाहिली ज्याच्याकडे सप्ताहाला द्यायला 21 रुपये नाही, पण सगळं गाव त्याला रामराम घालतं. याचा अर्थ काय? जगण्याकरता जो मान आहे हा सुद्धा प्रारब्धाधीन आहे. आणि तिसरी गोष्ट, व्यवहाराकरता जे धन लागतं, या धनाच्या मागे सुद्धा प्रारब्ध काम करतं. प्रारब्ध काम करतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्य होतं ना, तेव्हा महाराष्ट्रामध्ये 5 स्वामी होते. एक होते समर्थ रामदास स्वामी, दुसरे होते कल्याण स्वामी, तिसरे होते जयराम स्वामी, पाचवे होते रंगनाथ स्वामी, चौथे होते रंगनाथ स्वामी, आणि पाचवे तुकाराम महाराज, ते पण स्वामी होते. अहो स्वामी तुकया देवा, तुकाराम महाराज पण स्वामी होते. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. जयराम स्वामी आणि रंगनाथ स्वामी दोघे फक्कड महात्मे होते. पण रंगनाथ स्वामी जे होते ना, ते शेट्या भाट्यांचे गुरु होते, राजे राजवाड्यांचे, अंगावर सोनं नाणं घालायचे. जयराम स्वामी जे होते ते विरक्तांचे गुरु होते, फक्कड लंगोटी लावून राहायचे. जयराम स्वामींचे शिष्यकीने रंगनाथ स्वामींची निंदा करायचे. बघा बघा बघा, काय स्वतःला साधू समजून घेतो ना, अंगावर दागदागिने घालतो. आता महात्म्याचं जे अंतकरण आहे ते महात्म्यालाच कळतं. तुका म्हणे अंगी व्हावे ती आपण, तरीच महिमा न येईल कडो. तुका म्हणे येते पाहिजे जातीची, येऱ्या गाबाड्याचे काम नाही. महात्म्याचा अधिकार कोणाला कळणार? जयराम स्वामींचे शिष्य रंगनाथ स्वामींची निंदा करायची. बघा साधू समजून घेतो ना, अंगावर दागदागिने घालतो. जयराम स्वामींना असं वाटलं, माझे शिष्य जर अशीच निंदा करत राहिले, यांचा परमार्थ व्यर्थ जाईल, यांचं पतन होईल. यांना अधिकार कळला पाहिजे रंगनाथ स्वामीचा. जयराम स्वामींनी काय केलं? काय रंगनाथ, स्वतःला मोठा महात्मा समजतो, अंगावर सोनं घालतो, काढ हे दागदागिने आणि काय करू, आमच्या बरोबर जंगलात चल. रंगनाथ स्वामी सर्व दागदागिने परित्याग करून यांच्यासोबत आले जंगलामध्ये. जयराम स्वामी शिष्यांना म्हटले, बघा आपल्या एका वाक्यावर ते सर्व त्याग करून जंगलात आले की नाही, माता यांच्या जेवणात पाण्याची सोय आपण केली पाहिजे. जा लाकडं आणा, आपण काहीतरी मधुकरी भिक्षा मागून आणा, आपण काहीतरी तयार करून यांना खाऊ घालू. सगळे निघून गेले आणि जंगलामध्ये रंगनाथ स्वामी एकटे, अंगावर कायम दागदागिने घालायचे. आज काहीच नव्हतं. एक राजाची डोली तिकडून चालली होती. त्याने पाहिलं, अरे आपले गुरु महाराज जंगलात बसले, त्यांच्या अंगावर काहीच दागदागिना नाही. नेहमी ते दागदागिने घालायचे, आज त्यांच्या अंगावर काहीच नाही. राजाने उतरला, नमस्कार केला. पहिले जेवढे दागदागिने होते त्याच्या दुप्पट दागदागिने त्यांच्या अंगावर घातले, नमस्कार केला, राजा निघून गेला. आता जयराम स्वामींचे शिष्य जयराम स्वामी सगळे आले आणि पाहतात काय, पहिल्यापेक्षा जास्त दागिने अंगावर. यांनी विचारलं, का हो महाराज, अरे तुम्ही सगळं सोडून इथे आले होते जंगलात, तुमच्या अंगावर तर दुप्पट दागिने झाले, हे कसं झालं? रंगनाथ स्वामींनी उत्तर दिलं, जयराम हे माझं प्रारब्ध आहे, प्रारब्ध. मी जंगलात गेलो तरी माझ्या सोबत येणार आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, अन्न असो मान असो धन असो, या तिघांना बघण्याकरता जीव येत असतो. एक भगवान परमात्मा जो आहे ना, तो धर्मरक्षण करण्याकरता येत असतो. धर्मरक्षव अवतार घेसी, धर्मरक्षव अवतार घेसी, धर्मरक्षव अवतार घेसी, धर्मरक्षव अवतार घेसी. आपुल्या पाडीसी भक्तजना, आपुल्या पाडीसी भक्तजना, हे आपुल्या पाडीसी भक्तजना. जब जब होय धर्म के हानी, वाढई अधम असुर अभिमानी, तब तब धरी प्रभू विविध शरीरा, हरही कृपानिधी सज्जन पीरा. देव धर्म रक्षणासाठी येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव धर्म रक्षणा करता येतो. ऐका, जीव प्रारब्ध भोगण्याकरता येतो, देव धर्म रक्षणा करता येतो, आणि संत महात्मे पुरुषार्थ करण्याकरता येतात. संत महात्मे पुरुषार्थ करतात म्हणजे काय करतात? संत महात्मे प्रकल्प करतात, संत महात्मे प्रबंध करतात, संत महात्मे प्रतिज्ञा करतात, संत महात्मे प्रार्थना करतात, आणि सर्वोत्तम गोष्ट संत महात्मे जगाला प्रबोध करतात. तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका. किंवा मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधे सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले. मग संत महात्मे जर प्रबोध करतात तर कोणता प्रबोध करतात? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये एक पाहत साय एक पाहत साय